को तय करते हैं और चिंचनी को गेंदबाजी के लिए आमंत्रित किया गया है। इस वक्त में क्वालिफायर के लिए मैच है। पहला टीम आज के दिन में सुपर 8 में देखा जाएगा दांडी विमल 11 दांडी। कल में चिंचनी श्री चाचर माता प्रसन्न बी टीम क्वालिफाई हो चुकी है। दूसरा एक टीम है उमरगाम। तो 3 टीमें अभी तक सुपर 8 में चली गई है और इस आखिरी मैच में से कौन सा टीम क्वालिफाई करके जाएगा सुपर 8 में, देखने का नज़ारा है। दर्शक खचाखच भरे हुए हैं इस मैदान में। बिल्कुल चिंचनी गावदेवी का ये मैदान जब भी रहते हैं क्रिकेट का टूर्नामेंट, दर्शक चाहते हैं चाहे मैच किसी का भी हो, लेकिन खूबसूरत नज़ारे को अपने यादों के सफ़र में तय करते हैं, क्योंकि हर एक पल यादगार रहता है और दर्शक भी हमेशा अच्छे खेल को अपनी यादगार बना देते हैं। तो बिल्कुल हम लोग यूट्यूब लाइव है पाटिल नेटवर्क के माध्यम से। मैं चाहूँगा संडे में फिनाले डे है, महाक्रीड़ा उत्सव का आखिरी दिन रहेगा। इस टूर्नामेंट के माध्यम से अखिल भारतीय बारी बारिया समाज संघ द्वारा आयोजित बारीवाड़ा स्पोर्ट्स क्लब्स चिंतनी से इस टूर्नामेंट को हम देख रहे हैं चिंचनी गावदेवी के मैदान में। तो पहली ओवर पावर प्ले में रचा है खूबसूरत चक्रव्यूह। हम देख रहे हैं थर्ड मैन गली पॉइंट मिड ऑन शॉर्ट लेग फाइन लेग डीप में देखेंगे मिलेंगे, डीप मिड विकेट डीप कवर। इस तरीके से फील्डिंग का नज़ारा खूबसूरत है। पहली ओवर लेके आए हैं चिन्मय। फिर एक बार देखते हैं रोहित ऑन स्ट्राइक चिराग नॉन स्ट्राइक। दो भाइयों की जोड़ी खूबसूरत रंग लाएगी क्या नवापुर के लिए। बिल्कुल पहले शॉट को हल्के से सम्मानित किया गया और कहा पुश करो खुश रहो, 1 रन के इजाफे के साथ में खाता खोल दिया है। बिल्कुल एक बड़ी पारी और उद्देश्य रहेगा सुपर 8 में जाने का दोनों टीमों का, लेकिन जीत किसके नसीब में होगी, कौन पहरेगा इस जीत का सेहरा अपने सर पे। अगली गेंद यहाँ पे देखिए, यहाँ पिच की गेंद हल्के से कट किया है गली की तरफ में। बिल्कुल हल्के हल्के तरीके से रनों को लेते हुए दोनों बल्लेबाज अब बारी बारी से, एक तरफ रोहित और दूसरा एक चिराग, 2 गेंदे 2 रन बनाते हुए स्कोरबोर्ड पे। खूबसूरत गेंदबाजी चिन्मय द्वारा होती हुई, हालांकि स्ट्राइक के गेंदबाज है। यहाँ पे देखिए फिर एक बार हंसके से मस्तक कवर का ग्लांस देखने को मिला। खूबसूरत क्लासिकल शॉट ग्राउंड रूट से 2 रनों का इजाफा आया। रोहित की एक खासियत है, काफी अच्छी तरीके से चारों तरफ अपना रंग जमाते हैं। गेंदे जैसे आती है और रिवर्स स्लिप भी बहुत ही अच्छी तरीके से प्रदर्शित करते हैं। शॉट को तब्दीली देना है, अच्छे पारी को निभाना है, तो 2 के साथ में तब्दीली आएगी। स्कोर बना है 4। चिन्मय की अगली गेंद फिर एक बार रोहित ऑन स्ट्राइक। यहां पे देखिए प्रयास तो था, यहां से हल्की सी कट और अंपायर के हाथ ऊपर, कैच आउट। ओहो, बड़े विकेट का पता नहीं, यहां पे बड़ी मछली जाल में फंसी। कम ऑन डीजे। रोहित बिल्कुल बीट हो चुके, पता भी नहीं चला इनको, हल्का सा कट अंपायर की पार की नजर ने घेर लिया और हाथ ऊपर पहला झटका मिलता हुआ यहाँ पे इस वक्त बुलाएंगे नए बल्लेबाज को, नवापुर के कप्तान। तो पहले ही बहुत ही बढ़िया झटका मिला, जिसके पास हिटिंग बैटिंग थी उसे डकआउट में चिन्मय क्या गेंदबाजी पाई है। खूबसूरत गेंदबाजी का नज़ारा दिखाया इस वक्त में और बिल्कुल बिल्कुल बहुत ही खूबसूरत गेंद से क्या कैच पकड़ा है अच्छू बारी। विकेट के पीछे जब फील्डिंग का नज़ारा करते हैं विकेट कीपिंग के रोल में, दर्शक खचाखच भरे हुए इस मैदान में बारी समाज इकट्ठा हुआ है। बिल्कुल महाराष्ट्र और गुजरात के बीच में से
जहाँ जहाँ ये परिवार अपना अस्तित्व में है, आज सारे बारी परिवार यहाँ पे इकट्ठा हुआ है। क्रीड़ा महोत्सव 2025 के माध्यम से नए बल्लेबाज आए हैं। प्रथम, देखते हैं प्रथम क्या करेंगे। इनके पास भी एक अच्छा हुनर है। नवापुर टीम के लिए अपना योगदान। दरमियान चिन्मय की खूबसूरत गेंदबाजी, चक्रव्यूह की रचना खूबसूरत और पूरी तरीके से बांध के रखा है। 4 रन अभी तक बोर्ड में दिखाई दे रहे। 4 गेंदें पेश की है। पहले गेंद में 1, दूसरे में 1, तीसरे में 2 और चौथे में विकेट। इस तरीके से विवरण रहा है, खूबसूरत विवरण दिया है इन्होंने। जादुई गेंदबाजी, अटैकिंग गेंदबाजी साकारी है। तो चलते हैं प्रथम ऑन स्ट्राइक। फिर एक बार चिन्मय गेंदबाजी के लिए है तैयार। यहां पे पुल किया है शॉट को, बेहतरीन नजारे से छक्के की तरफ सहायता से दर्शकों का दिल जीत लिया है। प्रथम ने स्कोर बनाया है 10। अभी तक 10 का दम देखते हैं आगे बढ़ के कहां तक लेके जाते हैं। दमदार बल्लेबाजी का नजारा दिखाने के लिए है तैयार। आखिरी मैच है आज के दिन का। रोमांच तो बहुत ही जरूरी है, क्योंकि रोमांच दिखेंगे तो दर्शक चाहेंगे अगले दिन में कुछ इसी तरीके से रोमांच देखने को मिलेगा। चिन्मय की ओवर की आखिरी गेंद रहेगी। बहुत ही अच्छी गेंद, बैकफुट पे आके हल्के से पुश किया और 1 रन को चुरा लिया है। स्ट्राइक फिर अपने हाथों में लेंगे अगले ओवर के लिए और इस 1 रन के साथ में स्कोर में तब्दीली। स्कोर बना है 11। 1 और 1 11 बनता हुआ काफ़ी अच्छा बनाया है स्कोर। तो अभी तक अगर चाहना चाहेंगे तो अजीत पाटिल कहेंगे 44-45 का स्कोर बनते हुए नजर आएगा। फिर रोमांच भी देखने को मिल सकता है। लेकिन क्या प्रथम फिर एक बार काफ़ी अच्छी तरीके से बल्लेबाजी अपने हाथ में स्ट्राइक लिया है। इस वक्त में एक खूबसूरत छक्का डटा के दर्शकों का जीत लिया है, अपनी टीम का दिल जीत लिया है। अगर यही पारी का नज़ारा दिखाएंगे तो स्कोरबोर्ड को काफ़ी अच्छी तरीके से तब्दील में लाएंगे स्कोरबोर्ड को, तो ये भी होगा। तो अगली आवाज़ है अजीत पाटिल सर की। कितना 2 यज्ञेश गेंदबाजी के लिए ओव्हर क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगला ट्रॅव्हल झालाय। एका धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल। लेग बाईच्या रूपानं सिंगल कंप्लीट झाले आणि धावा स्कोर कार्डवर 12 दोन्ही संघ नवापूर आणि चिंचणीला बिलॉंग करणार आहेत। एक अतिशय अप्रतिम मॅच आपण निहाळतोय। समोर फलंदाज बघायला मिळतोय स्ट्राइकला। स्ट्राइक पर चिराग इस बार खूप चांगल्या पद्धतीने मिड ऑफ रिजनला चीप शॉट एक धाव कंप्लीट होईल आणि धावसंख्या पोहोचेल ती म्हणजेच 13 वर। 13 ऑन स्कोर कार्ड। यज्ञेश गोलंदाजी ट्रॅकवर। यावेळेला मात्र गुडघ्यावरती बॅलन्स बनवून ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता। धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचेल ती 14 धावा। षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे। चिन्मयच्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा आणि त्यानंतर यज्ञेश 3 चेंडू 3 धावा खर्च करताना टोटल 14 धावा। गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट। यज्ञेश पुनश्च मार्गस्थ होतोय। समोर फलंदाज आहेत चिराग। 14 धावा। अतिशय सुंदर अशी स्पर्धा, मनाला मोहून टाकणार असं दृश्य, अनुपम सौंदर्याने नटलेली भव्य अशी क्रीडानगरी। डाऊन द लेग स्टंप, अंपायर्स कॉल वाईड बॉल एक्स्ट्राच्या रूपानं 15वा स्कोर कार्ड स्थिरावलंय। या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना तुम्हाला चित्तथरारक, चित्तवेधक, रोमहर्षक, रोमांचक सामन्याची पर्वणी घेऊन आलाय। पुढचा चेंडू यावेळेला फक्त दिशा दिले, बॉल हवेमध्ये आहे। एक धाव कंप्लीट झालाय। दुसऱ्या धाव्याचा अटेम्प्ट वेगानं होत आहे। त्याची बारी मात्र पण बघू शकाल धावा मिळतात इथे 2। धावसंख्या 2 ने पोहोचेल 17 वर।
जबरदस्त मॅच, एक क्लास 1 मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. यज्ञेश 5वा चेंडू घेऊन दाखल होत आहेत. खूप चांगलं फाउंडेशन बिल्ड केलंय जय श्रीराम एफ संघानं. तरी फलंदाज चांगल्या लय मध्ये बॅटिंग करताना यज्ञेशच्या अगेन्स्ट चेंडू क्रमांक 5वा घेऊन यज्ञेश पुनश राईट टर्म उर्दू विकेटचा मारा करतायत. पुढचा चेंडू अप्रतिम छोट्या बॅकलिपने लॉंग ऑफला एक्झिक्यूट केलंय. अभिषेक तिथे होते. धावसंख्या 1ने 18 वर पोहोचले. खूप चांगला रन रेट मेंटेन केलाय. करंट रन रेट आपल्याला खूप चांगला बघायला मिळतोय. 18 धावा, 1 टू गो. यावेळेला आडव्या बॅटने चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. बॅकवर्ड टॉस स्क्वेअर लेगला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. धावसंख्या बघायला मिळेल 2 षटकं कंप्लीट झाल्यात. 19 धावा ऑन स्कोर कार्ड. तनिष्क गोलंदाजी ट्रॅक वर दाखल झालाय. 19 धावा आहेत ऑन स्कोर कार्ड. स्ट्राईकला बॅटर आपण बघतोय मिस्टर प्रथम. त्यांच्या बॅटमधनं आपण एक षटकार बघितलाय, तोच प्रथम. कडे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ सम पिचिंग डॉट बॉल आलाय. 19 धावा ऑन स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. तनिष्क पुढचा चेंडू घेऊन तयार होताना प्रथम ऑन स्ट्राइक. अवळेला मिस्टाइम शॉट आहे. एक धाव परिपूर्ण केली जाईल. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. 20 धावा झालेल्या आहेत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. जय श्रीराम संघ युवा खेळाडूंचा भरणा आहे आणि पहिल्या मॅच मध्ये आपण बघताय जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय त्याचा. त्याच रिदमने या मॅच मध्ये ते बॅटिंग करतायत. 14 चेंडू फेस केल्यात. 20 धावा बनवलेल्या आहेत. एका गडीचं पतन झालंय. पुढचा चेंडू हलवारपणे चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. पॉइंट मध्ये मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सॅटिस्फाईड होत आहेत. 21 धावा. आता मात्र पहिल्या इनिंग मधील 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. तनिष खूप चांगली गोलंदाजी हाताळत आहे. डेथ ओव्हरला प्रारंभ झालाय. प्रत्येक चेंडूवरती नियंत्रण आहे. परंतु प्रथम समोर आहे. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलेला आहे. तोच बॅटर ऑन स्ट्राइक. याही वेळेला चांगला चेंडू आहे. एका धावेचा प्रयत्न इथे सफल झालाय. चिक्की रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 22. धावसंख्या बघायला मिळते ती 22. तर मात्र अंतिम मॅच आहे. षटक संपल्यानंतर आमच्या क्रीडा रसिकांना बंदिस्त करतील आमचे कॅमेरामन आणि त्यासाठी तयार होत आहेत. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे या षटकातील. पुढचा चेंडू टॉस आहे. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉल हवेमध्ये. गॅप शोधण्याच्या प्रयत्नात एक धाव कंप्लीट झाले. वेगाने येत आहेत नौसाकींकडे आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहे. धावसंख्या बघायला मिळेल 24. 1 टू गो. 24 धावा. पुढचा चेंडू यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न आहे. फाईन लेग मध्ये मात्र झेल मध्ये कन्वर्ट झालाय आणि इथे फलंदाज होत आहेत बाद. डीचे
थँक्यू. 3 षटकं कंप्लीट झाल्यात आणि 24-8च्या सरासरीने येत आहेत. ह्याच पद्धतीने जर धावायला स्लोगवर 32 परिपूर्ण होतील, 33चं टार्गेट होऊ शकतंय. नवीन बॅटर प्रज्वलला बोलवले गोलंदाजी ट्रॅकवर. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे. तर गोलंदाजीसाठी अच्छू बारी हर्षद बारी दाखल झालाय स्लॉगवरला. अजूनपर्यंतचा प्रवास हा नवापूर संघाचा खूप चांगला राहिलाय. 8ची सरासरी ते मेंटेन करतायत आणि अंतिम षटक समोर आहे अच्छू बारी. अल्टीपल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न फॅन्सी शॉटचा. धावसंख्या 1 ने पोहोचेल 25 वर. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. उद्याचा जो पहिला मॅच आहे ते दोन्ही संघांना पुनश्च आम्ही विनंती करतोय आपण वेळेवरती हजर राहा. केवळेश्वर तडियाले ए बनाम गुंगवाडा दितामाळी बी मधला बॅटल. इथे चांगला चेंडू डॉट बॉल. त्याच्यानंतर जय श्रीराम नवापूर एफ बनाम जय जलाराम गोलवट बी मधला बॅटल आपल्याला बघायला मिळेल. आणि त्यानंतर मसोली डहाणू रोड आणि आई एकवेरा यंगस्टार गुंगवाडा. इथे फलंदाज प्रज्वल येतोय माघारी. आउट गॉन. थँक्यू. असं न्यू मॅन निखिल येत आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण बघतायत उमरगाव ए संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला. त्याच्यानंतर श्री चाचरमाता बी संघानं आपलं क्वालिफाय यशस्वीरित्या पार केलंय. आणि आजच्या दिवसामध्ये दांडी विमल 11 संघ या ठिकाणी क्वालिफायर झालाय. आणि या मॅचचा विजेता हा सुद्धा क्वालिफाय होईल. आणि तो संघ कुठला हे मात्र या मॅच नंतर क्लिअर होईल. तुर्तच निखिल दाखल झालाय. समोर अच्छू बारी आहे. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. थोडंसं गेम स्पीडअप करा. 3 चेंडू येणं शेष असेल. अच्छू बारी चेंडू क्रमांक 4 घेऊन दाखल होत आहेत. अतिशय सुरेख लोअर फुलटॉस होता. चांगला खेळला गेला लॉंग ऑनला. डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट केले. 2 धावा परिपूर्ण आणि धावसंख्या 2 ने आकार घेते. 27 वर 27. शेवटचे 2 चेंडू. ते चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न. अंपायर कॉल वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं 28 टू गो. 28 धावा. आजच्या दिवसामध्ये पंचांचं योग्य काम राहिले. डिसिजन खूप चांगले राहिलेत आणि ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठीचे योगदान आहे ते अतिशय सुरेख आहे. आपल्याला वेगवान चेंडू हाताळला गेलाय. वाईट यॉर्कर डॉट बॉल. शेवटचा चेंडू मिस्टर निखिल चेंडूला सोडलं आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळाले. ही वेळेला मात्र डॉट बॉल. टार्गेट 29 समोर सेट केलंय. चला नवापूर संघ आपण फील्ड अरेंज करा. एक महत्वाची मॅच आपण बघतोय. जय श्रीराम नवापूर ई विपक्ष चाचरमाता ए चिंचणीचं बॅटल. 29 टू विन एसटीचे.
29 टार्गेट. काय वाटते मेहर सर या मॅच बद्दल? नक्कीच दर्शक मात्र आतुरतेने पाहत आहेत या सामन्याकडे, कारण एका बाजूला जय श्रीराम नवापूर डीजे मास्टरने मात्र रामधून आपल्याला ऐकवलीत आणि नक्कीच एका बाजूला चाचर माता प्रसन्न, तर दोन्ही बलाढ्य संघ. परंतु नक्कीच थोडासा वेळ जास्त घेतला 4 षटकं संपवताना. नक्कीच आमचे डिजिटल स्कोअर सांगतात यस सर. तर नक्कीच चला लवकर सुरू करायचं आहे. सूर्य मावळतीला येतो आहे. शेवटची इनिंग आहे आपल्यासाठी. 29 धावांचं लक्ष आहे. ज्या पद्धतीने जोगराज यांनी मागच्या सामन्यामध्ये चौकार षटकारांची बरसात दाखवली, जलद गतीने सामन्याला संपवलेला. पाहूया या वेळेला मात्र नवापूर संघासमोर कुठल्या पद्धतीने कामगिरी करणार आहे ही जोडी. पुन्हाची एकदा जोगराज आणि अच्चू ही जोडी मात्र पुन्हा एकदा मैदानात आपल्याला उतरताना पाहायला मिळते आहे अजित सर. तर नक्कीच ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जोगराज मागच्या मॅचचा हिरो आणि त्यांच्या समवेत अच्चू बारी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत आणि एक स्वप्न असेल 29 धावा अचीव करण्याचं. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रज्वलला आपण बघतोय. सुंदर दृश्य सातत्याने नवापूर च्या अप्रतिम आयोजनाचं आपण भरपूर आनंद घेतलाय. नवापूर विभागामध्ये बारिया समाजाचे अप्रतिम स्पर्धा आपण सातत्याने बघतोय. रोहित बारीसर आणि त्यांचे संपूर्ण अंटार टीमचं एक अद्वितीय नियोजन दरवर्षी आपण बघत आलोत आणि यंदा मात्र आपण बघतायत बारिया स्पोर्ट्स क्लब चिंचणीच्या माध्यमातून चिंचणीच्या भव्य अशा प्रांगणामध्ये एक मोठा रणसंग्राम. तोच नवापूरचा संघ यावेळेला श्री चाचर माता चिंचणीच्या अगेन 2 हात करताना आपल्याला बघायला मिळते. प्रज्वल आलाय. व्हेरी फर्स्ट बॉल आणि मिड विकेटला वन्स बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. सन्माननीय रमाकांत आत्माराम बारी साहेबांना सुद्धा झालं आणि त्यांचंही इथे आगमन झालंय. मॅचचा आनंद तेही आमच्या मुख्य मंचावरून घेत आहे, त्यांचंही करतोय आम्ही वेलकम. चौकार आलाय. घरची टीम मैदानाच्या आतमध्ये 2 हात करते आणि नक्कीच याची देही याची डोळा. क्रिकेटचा हा महामेळावा आणि त्याचा आनंद घेणारे आमचे सर्व मान्यवर. आवळेला स्वीट टायमिंग, बॉल हवेमध्ये आहे. संधी होती झेलची. धावा मिळतायत 2 आणि धावसंख्या 2 ने 6 वर पोहोचेल. पुढचा चेंडू यावेळेला मिस टाइम आणि अच्चू यांचा खेळ ते संपलाय. आउट. तर आपण बघता या मॅचचा आनंद घेताना आमच्या मुख्य मंचावरती सन्माननीय चेतनजी बारी साहेब, रमाकांतजी बारी साहेब, दयानंदजी बारी साहेब आणि संजयजी बारी साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत आमच्या मुख्य मंचावरून. न्यूमॅन तनिष्क 6 धावा असताना अच्चू बारी स्वस्तामध्ये बाद झालाय. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू थोडासा हवेमध्ये राहिला आणि अच्चू बारी मात्र बॅक टू द पवेलियन कडे आलेले आहेत. आता तनिष्क जोगराजच्या सोबतीने मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन दिसतील. येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत ते टोटल 21 आणि धावा बनवायचे तुम्हाला. इथून मात्र 21 मध्ये 23. तनिष्कला बोलवलंय. समोर आहे प्रज्वल. एक मोठी विकेट त्याच्या नावावरती आलंय आणि आल्या हुक केलंय तनिष्कनं. सरळ चेंडूला फेकून देत आहेत. भरपूर शॉर्ट बॉल.
चौकार आलाय. धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 धावा. तनिष आल्यानंतर मात्र शॉर्ट बॉलला खूप चांगल्या पद्धतीने पनिशमेंट देताना बिहाइंड द विकेट चेंडूला सरळ लॉंग लेगला एक्झिक्यूट करतायत. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर एलिव्हेशन. 4ने मात्र या ठिकाणी आपला आगास करतायत. या वेळेला कार्पेटला रोल करा. चेंडू मात्र जातोय डीप काऊ कॉर्नरला. प्रोटेक्शन आहे तिथे. दिगेश होते. धावसंख्या 1ने 11 वर पोहोचलंय. शेवटचा चेंडू आहे. पुढचा चेंडू. ओहो, जोगराज गुड सेन्सिबल क्रिकेट. एक धाव घेत स्ट्राईक आपल्या जवळ ठेवत आहे. षटकाची झाले समाप्ती. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. 18 चेंडू आणि 17 धावांचं इक्वेशन एसटीचं आहे. बचना ए हसीनो तो मैं आ गया. बचना ए हसीनो तो मैं आ गया. अपनी अदा है यारों से जुड़ा. चिरागला इंट्रोड्यूस करतायत. 18 चेंडूमध्ये 17ची गरज आहे. एका बाजूने आपण जोगराज यांना बघतो एक संयमी खेळी साकारतायत, परंतु मागच्या मॅच मध्ये हवाई फार त्यांच्या बॅटमधनं बघितल्यात. आता चिराग थोडंसं गेम स्पीडअप करा. 18 बॉल रिमेनिंग इन 17 रन रिक्वायर्ड टू विन. असं बॅटल शेष आहे. चिराग गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होत आहेत. चेंडू क्रमांक पहिला घेऊन. ओ आणि हा ट्रेडमार्क आहे जोगराज यांचा. वॉट अ शॉट. जोगराज जेवढे शांत आहे तेवढे घातक बॅटिंग करतायत. धावसंख्या पोहोचले तिथे 18 वरती. आता 11 धाव्यांची गरज आहे आणि जोगराजच्या बॅटमधनं एक हवाई फायर आपण मिड विकेटला क्लिअर करताना स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. आणि इथे जोगराज बॅक टू द पवेलियन. आउट. मुझको क्या हुआ है क्यों मैं खो गया. पागल था मैं पहले या अब हो गया. कोई मिल गया, कोई मिल गया, मेरा दिल गया, मेरा दिल गया. क्या बताऊं यारो, क्या बताऊं यारो. प्रीतेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. सन्यमान प्रीतेश. 11 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 16 चेंडूंचा खेळ शेष आहे. निमान प्रीतेश. एका बाजूने आपण तनिषला बघतोय. निमान प्रीतेश आल्या आल्या पोल करण्याचा प्रयत्न आणि इथे आणखीन एक धक्का. प्रीतेश माघारी. कोई मिल गया, मिल ही गया, मिल ही गया, मिल ही गया, मिल ही गया. थँक यू निमान यज्ञेश. 15 चेंडू 11चं इक्वेशन शेष. बॅक टू बॅक दुसरा विकेट तंबूच्या आसऱ्याला परतलाय. ऑन हॅट्रिक चेंडू यावेळेला असेल आणि न्यूमॅन यज्ञेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यज्ञेश न्यूमॅन. ढलती भी शाम किसके नाम.
यज्ञेश दाखल झालाय. ऑन हॅट्रिक चेंडू आहे. मिस्टर चिराग ओहो बॉडमॅनचा यूज केला डीप बॅकवर्ड पॉइंटने. वीरेंद्र सहवाग, सचिन, रमेश तेंडुलकर सर कॉफी बुक स्टाईलने खेळलाय चौकार. ची गरज आहे. धावसंख्या पोहोचते 22 आणि यज्ञेश आल्या आल्या मात्र काय शॉट खेळतात. स्विच हिट आणि इथे यज्ञेश सुद्धा परतेल माघारी. धक्का क्रमांक 4 लागलाय. येणारे चेंडू 13 आहेत आणि 13 चेंडू मध्ये 7 धावेची गरज आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ म्हणून सातत्याने आपल्याला ऐकायला मिळते. आणि मिस्टर चिन्मय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि चिला या नावानं प्रसिद्ध असा खेळाडू, एक टोपण नाव उर्फ आपल्याला बघायला मिळते. संघाचा संघनायक आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. 13 चेंडू आणि 7 ची गरज आहे. पुढचा चेंडू अतिशय सुंदर ड्राइव्ह केलाय. एक सिंगल कंप्लीट आणि धावसंख्या 1 ने पोहोचेल 23 धावा. 6 धाब्यांची गरज येणारे चेंडू आहेत ते 12. तेरी मैं ता जागर रातां नूं रोक न पावां अखियां विचों गम दियां बरसातां नूं. सारे गिन गिन याद च तेरी मैं ता जागर रातां नूं रोक न पावां अखियां विचों गम दियां बरसातां नूं. हो 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 इश्क तेरा. प्रथम आलाय. 12 चेंडू 6 रनची गरज आहे. 3च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत. प्रथमला प्राचारण केले गोलंदाजी ट्रॅक वरती आणि समोर आहे तो चिन्मय. चिला ऑन स्ट्राइक. इथे मात्र अंपायर कॉल वाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जायला 5 धाब्यांची गरज आहे. विमल 11 दांडी 5 धाब्याची गरज आहे. 5 धाबा अजूनही बनवायच्या आहेत. मिस्टर चिन्मा ऑन स्ट्राइक. यावेळेला पुलचा फटका गॅप शोधण्याच्या तयारीत आहे आणि इथे चौकार स्कोर लेवल. एका रनची गरज. मिस्टर चिन्मय रन्स बनवत या ठिकाणी मात्र
आणि इथे सिंगल्स कंप्लीट झाले. जय श्रीराम नवापूर ई संपूर्ण टीमला म्हणतोय आणि थँक्यू आमच्या ऑफिशियलला म्हणतोय आणि संपूर्ण एंटायर टीमला. आणि आजचा दिवस संपला असं इथे घोषित करतोय.